कोलिवली प्रीमियर लीग KPL पर्व तिसऱ्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. सेकंड मॅच आपल्या भेटीला यावेळेस पाहायला मिळेल. पवन एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी स्वर्गीय प्रकाश शिलेबन नाणेफेकीचा निर्णय जिंकत मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सेट केलंय. पवन एंटरप्राइजेसने फाईट करण्यासाठी दोन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज आपण पाहतोय. महेश तांबोले आणि दिलीप सोनावले पोहोचलेत. 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकातील पहिल्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाजी मार्क वरती प्रशांत तयार होत असताना पाहायला मिळतील. महेश आणि दिलीप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सेकंड मॅचला इथून सुरुवात केली जाईल. विनंती करतो जास्तीचा विलंब न लावता लगेच मॅचला सुरुवात करा. 5 षटकांचा सामना आहे. पहिला बॉल महेश साठी सडमाट देत असताना बिस्पीड पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी रन घेतली जाणार नाहीये. पहिला बॉल वरती 2 धाबा आपण पाहतोय येत असताना. एक धाब येत असताना एका धाब्याने धावफलक ओपन होईल. प्रशांत तांबोली गोलंदाजी मार्क वरती. विचार केला तर या गोलंदाजाने देखील भरपूर मोठ्या स्पर्धा गाजवल्यात. आता आपल्या या गावातील स्पर्धेमध्ये म्हणजेच लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये आता एकमेका अगेन्स्ट पाहायला मिळत आहेत. दिलीप आणि प्रशांत अशी फाईट यावेळेस. फटका भरपूर उंचावरती अंदाज बांधतायत स्वतः गोलंदाज प्रशांत. पकडतील चांगला झेल. हदरा क्रमांक पहिला लागत असताना स्वर्गीय प्रकाश शिलेबन टीमला सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी गोलंदाजी मार्क वरती प्रशांत. अफलातून कामगिरी. पहिल्या बॉल वरती सन्मानानं एक धाव कंप्लीट केली. स्ट्राईक आली होती दिलीपकडे. दुसऱ्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे विकेट गमावली आहे दिलीपने. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. गोल्डन विकेट. चांगली सुरुवात या मॅचला करत असताना प्रशांत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश तांबोली पोहोचतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं या गोलंदाजानं बऱ्याचशा टुर्नामेंट गाजवून सोडल्यात. तोच गोलंदाजी मार्क वरती घरच्या मैदानावरती आता चांगली कामगिरी करत असताना थर्ड बॉल साठी पुन्हा तयार. तिसऱ्या बॉल वरती कार्पेट लेवलने फटका. भरपूर वेगाने धावतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे ते कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धाबा या प्लेस कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्याने टोटल 3 आकड्यावरती पाहायला मिळते. 3 धाबा धावफलकावरती संयमानं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खूप शॉट खेळण्याचा प्रयत्न. जमिनीलगत झोकाबत खेळण्याचा प्रयत्न. परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. सतीश विचार केला तर एक चांगल्या उत्तम दर्जाचा एसटी रक्षक म्हणून कोलिवली गावामध्ये ज्याची ओळख आहे तो सतीश ऑन स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेस 4 बॉलचा खेळीतून समाप्त. 5वा बॉल अतिरिक्त हुशारीनं चपलाईनं चालाकीनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. कोणत्या ट्रान्सवरती फलंदाज उभा आहे त्याच्या विरुद्ध यावेळेस गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती गुडल्या स्पॉटवरती चेंडू हाताळत असताना प्रशांत. लास्ट बॉल वरती कार्पेट लेवलने फटका. ऑन साइडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड आडफेकी. तोपर्यंत एक कंप्लीट पाहायला मिळतीये. ऑफिशियलचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय षटक संपल्याचा. पहिल्या षटकांती अवघ्या धावफलकावरती 4 धावा पाहायला मिळतील. त्यानंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय
संतोषदादा वैखरे उपस्थित झालेत. विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाजवळ या स्पर्धे ठिकाणी आपला शुभ सन्मान केला जातो. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. विनंती करतो दादाला की आपण या मुख्य व्यासपीठाकडे या स्पर्धे ठिकाणी आपला मौल्यवान बेल खर्च करत आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप आभार. सेकंड स्पेलमध्ये तेजस गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना पाहायला मिळतात. अफलातून कामगिरी प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावा खर्च करत असताना एक गोल्डन विकेट त्यानं कमावली. सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी पाहायला मिळाला. आता सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती तेजस येत असताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. एक टप्पा करीस एक्स्ट्रा कव्हरला चौकार सतीशच्या बाट मधून हल्ला चढवायला सुरुवात झाली आहे. भरपूर वेळ प्रशांतच्या ओव्हरमध्ये वाट पाहत होता. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशांतने प्रत्येक चेंडूची डिलिव्हरी केली. ओळखता आलं नव्हतं. तदनंतर आता सेकंड ओव्हरमध्ये त्याची संधी मिळाली. पहिल्या चेंडूवरती अटॅक 4 धावाने टोटल 8 या आकड्यावर. यावेळेस आणखी एक दर्जेदार आपण पाहतोय. सातत्यानं चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. बैदडाची भरपूर ओळख आहे. सातत्यानं कोलिवली टीमला एष्ट्यांच्या मागून लीड करत असतो तो सतीश. बैदडाच्या आतमध्ये हाहाकार माजवत असताना 2 चौकार सलगचे 2 चौकार. संजय दादा तांबोली यांचं चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी आता आपण पाहतो सतीशच्या खात्यामध्ये. हसू तांबोली यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासाठी देखील संजय दादा तांबोली यांच्याकडून पारितोषिक 2 जेल जर का एसटीएनच्या मागे त्यांनी पकडल्या तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येकाला पारितोषिक कमवण्याची संधी. अगदी 40+ खेळाडू आपण पाहतोय. असुदादा तांबोली एसटीएनच्या मागे उभे. यावेळेस देखील आणखी एक दर्जेदार या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करतात सतीश तांबोली मैदानाच्या आतमध्ये. अफलातून बॅटिंग संजय दादा तांबोली यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्या पारितोषिकाला हात घालत असताना पाहायला मिळते सतीश. 3 बॉलवरती 3 षटकार लगावले. आणि दत्तादादा जोगले यांचं देखील तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सतीश तांबोली. तेजस विचार केला तर चांगला गोलंदाज परंतु यावेळेस टप्पा उलकायला चुकलाय. अतिशय वेगाड यावेळेस फेक पाहायला मिळाली या चेंडूची. एक चोरटी धाव यावेळेस पाहायला मिळेल. एका धाब्यानं टोटल धावफलक पुढे सरसावत असताना हमसात 1-7 17 या आकड्यावर. तीन चौकार आल्यानंतर आता एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती पाडम स्वीप करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील फेटाळत असताना पाहायला मिळेल. नक्कीच एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेत असताना पाहायला मिळतात. महेश विचार केला तर महेश तांबोली हे देखील खूप चांगले धडाक्याचे फलंदाज आहे. यावेळेस एक सिंगलने स्ट्राईक. आता पुन्हा सतीशकडे लास्ट बॉल. आता या तेजसच्या ओव्हरमधील सेकंड ओव्हरमधील आपण पाहतो लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार चुकी पाहायला मिळतीये. गोल्डन विकेट इथे मिस करत असताना पाहायला मिळतील. जेल उडाला होता इथे जेल गमावला. षटक संपल्याचा इशारा पंचाचा येते. आणि या लास्ट बॉल वरती एक धाव आली. सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकांती टोटल धाबा 19 या आकड्यावरती. किती मागात ठरणार ही विकेट ज्याच्या बॅटमधून आपण या ओव्हरमध्ये चौकार हॅट्रिक पाहिली तर सतीश स्कूप शॉट खेळायचा होता. सुपला शॉट खेळायचा होता. हलकीशी झेल उडाली होती परंतु मिसफिल्ड पाहायला मिळाली. झेल सुटली आहे.
मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळेल आता सतीश. यावेळेस फटका आपण पाहतोय हवेमध्ये आहे. चुकी 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 पाहायला मिळतीये. वारंवार मैदानाच्या आतमध्ये चुकी पाहायला मिळते. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु मिसफिल्ड मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी बार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत तांबोली आपण पाहतो. एक धाव नक्की झाली. एका धावेने 20 आकडा आता धावफलकावरती. यावेळेस मयच्या बाट मधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. एक टप्प्याकरी चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. चमकार अर्जित करतायत 4 धावेने 24 आकडा धावफलकावरती. प्रशांत तांबोलीच्या गोलंदाजीवरती आता अटॅक चालवायला सुरुवात पाहायला मिळेल. सेकंड बॉल वरती फटका कार्पेट लेवलने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट संयमानं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकाराला जितकं प्राधान्य दिलं जातं, जर का तशाच पद्धतीचा शिस्तबद्ध खेळ जर का पाहिला तर सिंगल धाबेचा पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. या सिंगल डबल धाब्याला देखील तितकंच महत्त्व असतं. या बल्लेत चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता सुरुवात मोठ्या फटक्यानं, त्यानंतर एक सिंगल आणि आता हा डॉट बॉल. असा 3 चेंडूचा खेळ 5 धावा खर्च करत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा खर्च करत असताना 5वा बॉल. यस वाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती येईल. वाईट प्लस एक अशा 2 धावा धावफलकावरती अडवत असताना टोटल जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावरती. कार्पेट लेवलने पुन्हा फटका. एक सिंगल आपण पाहतो कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. चांगला गोलंदाज प्रशांत आणि त्याच्या अगेन्स्ट फटकेबाजी करत असताना तितकाच संयम देखील फलंदाजाच्या माध्यमातून राखला जातो. खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला जातो. भरपूर अनुभव आहे दोन्ही फलंदाजांना या क्रिकेटचा, आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये खेळ सध्या पाहायला मिळेल. लास्ट बॉल डॉट बॉल पाहायला मिळेल. षटक संपल्याचा इशारा पंचांचा येईल. 3 षटकांती 3 षटकांती आपण पाहतो. टोटल धावफलक जाऊन पोहोचलंय ते 28 या आकड्यावर. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक गडी नक्कीच गारद झालाय. सलामीला गेला होता दिलीपची विकेट आपण दुसऱ्या बॉलवरती प्रशांतच्या फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहिली होती. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी साकारत असताना महेश तांबोली आणि सतीश तांबोली आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल 28 धावा धावफलकावरती 3 षटकांती पाहायला मिळतात. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. कोलिवली प्रीमियर लीग KPL पर्व 3 आणि या 3ऱ्या वर्तुळाचा थरार आपण अनुभवतोय.
28 धाबा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही या फर्स्ट इनिंग मधील 12 चेंडूंचा खेळ 2 षटकांचा खेळ शेष आहे. 2 षटकं अजूनही कंप्लीट करायचे आहेत. 12 चेंडू अजूनही शेष असणार आहेत. विचार केला वन डाऊनच्या भूमिकेत सतीश तर अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक चौकार हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संजय दादा तांबोली यांनी पारितोषिक लावलं होतं, ते पारितोषिक कमावलं. तदनंतर दत्तात्रय दादा जोगले यांच्याकडून देखील पारितोषिक होतं, ते पारितोषिक देखील त्यांनी कमावलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. विनायक यावेळेस पाडून स्वीप करत असताना अफलातून फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परफेक्ट टप्प्यावरती पिक करत असताना ओळखला टप्पा पाडून स्वीप करत असताना हा चौकार. विनायक गोलंदाजी मार्कवरती आहे. विनायकच्या पहिल्याच बॉलवरती अटॅक चढवत असताना महेशच्या बाटमधून यावेळेस चौकार पाहायला मिळतो. 4 धाब्याने आता धावफलक उंची गाठत असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते टोटल 32 आकड्यावर. यावेळेस फटका दर्जेदार आहे. कोलिवली गावाच्या दिशेने यावेळेस ठोकत असताना पाहायला मिळतील. षटकार 6 धावा अर्जित करतात. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर सेकंड बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा अर्जित करतात. 2 बॉलवरती टोटल 10 धावा कमावत असताना अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सलामीची भूमिका सोपवली संघ मालकांना आणि कर्णधारानं दाखवलेला विश्वास अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं सिद्ध करत असताना मैदानावरती पाहायला मिळेल. टोटल या षटकाराच्या पद्धतीनं जाऊन पोहोचलंय 38 आकड्यावर. 38 रन ऑफ द स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल. थांबलेत गोलंदाज. थोडस दबाव दडपण गोलंदाजावरती नक्कीच असेल. 2 बॉलवरती 10 धावा खर्च करत असताना तिसऱ्या बॉलवरती पाठीराखे सांगतायत वन्स अगेन. आणखी एक दर्जेदार फटका अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा खेळी आमच्या नजरेसमोर आम्ही पाहिल्यात. कोलिवली टीमला एका हाती विजय मिळवून देणारा फलंदाज आहे आणि हाहाकार माजवत असताना यावेळेस देखील या लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये देखील अफलातून कामगिरी करत असताना महेश तांबोली ऑल स्ट्राईक. अफलातून फटका 6 धावा 6 धाबेड धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 44 आकड्यावरती. 44 धाबा धावफलकावरती. आता ऑन हॅट्रिक आपण पाहू शकाल. चौकार हॅट्रिक या आधीच्या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये सतीशने कंप्लीट केली होती. आता विनायकच्या या ओव्हरमध्ये या स्पर्धेची पहिली षटकार हॅट्रिक महेश कंप्लीट करणार का? माननीय सरपंच संजय दादा तांबोली यांचं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक तो कमावणार का? याकडे आता पाठीराखांच्या नजर आहेत. 2 षटकार आल्यात. वन्स अगेन येणार का? आणखी एक येणार का? यावेळेस फटका दर्जेदार आहे परंतु थोडी ताकद कमी आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे येईल. एक टप्पा करीत 4 धावा 4 धाबेड विचार केला तर तब्बल धावफलक जाऊन पोहोचले ते 48 आकड्यावर. धुलीवंदनाचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये षटकार चौकारांचे रंग उधळत असताना मैदानाच्या आतमध्ये महेश तांबोली अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विचार केला तर 4थं षटक मार्गस्थ विनायक तांबोली गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिला चेंडूवरती चौकार, तदनंतर 2 षटकार आणि 4थ्या बॉलवरती चौकार षटकारांच्या मदतीने धावफलक टोटल जाऊन पोहोचतंय ते 48 आकड्यावरती. 5व्या बॉलवरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड यावेळेस समोर ठोकत असताना पाहायला मिळतात. अफलातून पाठीराखे भरपूर खुश आहेत. संघ मालक दत्तदादा जोगले आणि तेजसदादा तांबोली खूप खुश असतील या खेळीवरती. दहा बॉलवरती वैयक्तिक 34 धाबा कमावत असताना आपण पाहतोय. लो फुलटॉस भरपूर उंचावरती वेगाने प्रशांत धावलेत. इथे इझी जेल कॅरी करण्याचा प्रयत्न जेल सुटला आहे. संधी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा महेशकडे असेल. 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धाबे आता विचार केला तर स्वर्गीय प्रकाश इलेवन टीमचं
अर्धशतक कंप्लीट होत असताना टोटल 56 या आकड्यावरती 56 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्टार टेनिस वर्ल्डची टीम या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करते. खूप चांगली कर्जत तालुक्यातील ही लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी आपण पाहतो. चार षटकांकी धावफलक जाऊन पोहोचले टोटल 56 या आकड्यावर. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये जर का विचार केला 11 बॉल 36 या धावसंख्येवरती महेश आहे. 12 बॉलवरती 18 धावा कमवत असताना सतीशला देखील आपण पाहिले. सतीश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल नरेशचा वेगाने धावलेत. धावाच्या स्वरूपात नक्कीच विकेट माघारी गेली. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे महेशने. मैदानाच्या आतमध्ये कोलिवली टीमचा बाहुबली एंटर होत असताना खूप चांगल्या पद्धतीने खेळ चालू आहे फलंदाजांच्या मार्फत. इनॅट नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय पोहोचतायत करण. नॉन स्ट्रायकर वरती राहतील. स्ट्रायकर वरती आहेत महेश. सेकंड बॉल वरती फटका दर्जेदार. या स्पर्धेमध्ये मला माझी वैयक्तिक अर्धशतकाची खेळी दाखवायची आणि त्याच अनुषंगाने फटकेबाजी करत असताना स्वतःकडे स्ट्राईक कशासाठी घेतली तर षटकार मारण्यासाठी. आता 6 धावा लगावतात आणि 6 धाब्यानं विचार केला तर धावून पोहोचेल टीम स्वर्गवासी प्रकाश 11 63 या आकड्यावरती. हाय स्कोर मॅच 63 धावा धावफलकावरती. आता आपण विचार केला तर 42 वैयक्तिक 42 धावसंख्येवरती आहे महेश. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना विजय अजूनही आपल्या वैयक्तिक अर्धशतकाच्या खेळीसाठी 8 धावसंख्येची गरज आहे. हलक्या हाताने यावेळेस चेंडूला ओळखलं. एक सिंगल पाहायला मिळते. 64 धावा धावफलकावरती. चारवी किशोर डायरे याचकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. करणच्या बॅट मधून फटका. भरपूर ताकद आहे या फटक्यामध्ये देखील. यस आणि पारितोषिक आहे सतीश तांबोली यांचं. स्वतःची विकेट गमावून स्ट्राईक दिली होती महेशला. महेशने जर का अर्धशतक कंप्लीट केलं तर त्याला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलने स्ट्राईक दिली आहे ती 43 धावा धावफलकावरती. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे अर्धशतकासाठी महेशला. परंतु संधी यावेळेस करंगकडे. चौकार नक्की झालाय. धावफलक टोटल जाऊन पोहोचलंय 68 या आकड्यावर. 68 धावा धावफलकावरती. उर्वरित अजून या ओव्हरमधील अतिशय वेगानं प्रहार करण्याचा प्रयत्न. एक चोरटीका धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल आता स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते टोटल 69 या आकड्यावर. 69 धावा धावफलकावरती. आता 2 चेंडूचा खेळ शेष आहे. स्ट्राईक अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू अकुर टप्प्याचा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता नरेश गोलंदाजी मार्क वरती डॉट बॉलची सांगता. 14 बॉल वरती तब्बल 43 धावा आपल्या टीम साठी कमावत असताना ऑन स्ट्राईक आहे महेश. धडपड करतोय आपल्या अर्धशतकाच्या खेळीसाठी. लास्ट बॉल वरती विकेट इथे येत असताना पाहायला मिळेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळीसाठी. अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल 13 बॉल वरती 15 बॉल वरती 43 धावसंख्येची बारी पाहायला मिळाली. अफलातून कामगिरी महेशच्या माध्यमातून. एकोणसत्तर धावा धावफलकावरती विजयासाठी 70 धावसंख्येची गरज असणार आहे. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना पाहायला मिळाली. टॉस हरले होते. वाट्याला फलंदाजी आली होती
परंतु खूप चांगल्या पद्धतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना स्वर्गीय प्रकाश इलेव्हन टीमचे फलंदाज पाहायला मिळाले. टोटल ठोकल्यात 69 धावसंख्येची गरज असेल आता विजयासाठी पवन एंटरप्राइजेस टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नरेश आणि तेजस पोहोचत असताना पाहायला मिळेल. येणारे 30 बॉल वरती टोटल 70 धावसंख्येची गरज आहे. मोठं आव्हान मोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय प्रकाश इलेव्हन टीमनं सेट केलंय आणि त्या टार्गेटला आता प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी पोहोचतीये मैदानाच्या आतमध्ये. तेजस आणि नरेश ही सलामीची जोडी आपण पाहू शकाल. दोन ऑफिशियल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नितेश तिखंडे सर आणि राहुल भुंडेरे सर. गणेगाववरून नितेश तिखंडे सर आलेत, त्यानंतर चोरवले गावावरून राहुल भुंडेरे आलेत आणि या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी अचूक पंचगिरी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये 30 बॉल वरती 70 धावसंख्येची गरज. दिलीप गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना पाहायला मिळेल. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली होती. आता अशाच प्रकारची बॅटिंग अपेक्षित असेल पवन एंटरप्राइजेसच्या ओनरला. स्वर्गवासी प्रकाश इलेव्हन टीमच्या फलंदाजानं धुडगूस घातला होता फर्स्ट इनिंगमध्ये. आता या सेकंड इनिंगमध्ये कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडून मॅचला इथून दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाते. या बलेस जोरदार अपील पाडून स्वीप करण्याचा प्रयत्न. यस, दोन ऑफिशियल डिस्कस करतील तदनंतर आमच्यापर्यंत नक्कीच हा डिसिजन येईल. डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांना पायचीत पकडलंय. लेग बिफोर द विकेट पहिल्या चेंडूवरती अटॅक पाहायला मिळाला दिलीपच्या गोलंदाजी मधून. अगदी
मिडल स्टंप वरती सापडला आणि निराशात्मक वातावरणामध्ये पहिल्याच बॉल वरती नरेश माघारी परतत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात प्रशांत तांबोली. पहिल्या बॉलवरती गोल्डन सुरुवात करत असताना पाहायला मिळाले. स्वर्गीय प्रकाश 11 टीम साठी दिलीप पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर पुन्हा तयार पाहायला मिळतील. सेकंड बॉल वरती यावेळेस पंचांचं लक्ष वेधून घेतात. वाईट बॉल लेग एसटी मिस करणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धावफलक ओपन होत असताना श्री गणेशा पाहायला मिळेल. पवन इंटरप्राइजेस टीमचा एका दाबड श्री गणेशा पाहायला मिळतोय. या बॉलेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रशांतच्या बाट मधून, परंतु एकच धाव या फटक्यावरती प्राप्त होत असताना लाडू ग्रुप भडवल यांच्याकडून पारितोषिक प्रत्येक कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस तेजसच्या बाट मधून फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. दिलीपच्या विरोधात ठोकत असताना पहिला षटकार पाठीराख्यांना अपेक्षा आहे. ज्या मोठ्या फटक्याने पहिल्या डावामध्ये टार्गेट सेट केलं होतं स्वर्गवासी प्रकाश 11 टीमनं, आता त्याच फटक्याने इथून विजयाच्या समीप वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. पवन इंटरप्राइजेस सलामीला गेले तेजस तांबोली आणि या संधी मिळतीये लगेच षटकार लगावताना पाहायला मिळाले. टोटल 8 आकड्यावरती या बलेस फटका दर्जेदार कार्पेट लेवलने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथून 2 यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 2 धाबेड धावफलक जाऊन पोहोचेल 10 आकड्यावर. 10 धावा धावफलकावरती. यानंतरची तिसरी मॅच आपल्या भेटीला येईल. मितांश 11 विपक्ष एनए चॅलेंजर्स. दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही टीमच्या कॅप्टनला, की आपण टॉस करण्यासाठी या. या वेळेस आपण पाहतो पार्टनरशिप खेळण्याचा प्रयत्न केला होता तेजसने, परंतु चेंडू परफेक्ट टप्प्यावरती एक्झिक्यूट करता आला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. टोटल 10 आकड्यावरती डबल डिजिट मध्ये धावसंख्या आता पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. या बलेस फटका मिसफील्ड पाहायला मिळतीये आणि मिसफील्डचा फायदा नक्कीच होईल. 4 धावा येत आहेत. शेवट गोड करत असताना ऑफिशियल सांगतायत षटक संपल्याचा इशारा. फर्स्ट ओव्हर इथे कंप्लीट झाली. पहिल्या ओव्हरमध्ये दिलीप गोलंदाजी बार्कवरती 14 धावा खर्च करत असताना आढळून आला. एक मौल्यवान विकेट त्याने नक्कीच कमावली आहे, परंतु त्यानंतर 14 धावा देखील त्याने खर्च केला. आता विचार केला तर समीकरण येत्या 24 बॉलवरती तब्बल 56 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 56 धावसंख्येची गरज. विनंती करतो सामना स्पीडअप करा. ऑफिशियलला विनंती आहे
महत्त्वाचे निर्णय आपण त्यांना पटवून दिल्यानंतर लगेचच मॅचला सुरुवात करा. जास्तीचा विलंब न लावता मॅचला सुरुवात करा. 5 षटकांचे सामने आपण खेळवतोय आणि प्रति षटक 5 मिनिटाच्या सरासरीने उरकवले तर अंधार पडणार नाही. लवकरात लवकर ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं अटेंड करता येईल आपल्याला. त्यासाठी विनंती आहे. येणारे निर्णायक 24 चेंडू अजूनही विचार केला तर 4 षटकांचा खेळ शेष बळवायच्या विजयासाठी टोटल 56 धावा. 24 बॉल 56चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा एक गड्याच्या बदलामध्ये धावफलकावरती आहेत. पवन एंटरप्राइजेस टीमच्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता तेजस तांबोली आणि प्रशांत तांबोली. गोलंदाजी बार्कवरती गोलंदाज सागर तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. सागर येत आहेत. स्ट्रायकरवरती प्रशांत आहे. प्रशांत तांबोली हा देखील तितकाच स्टार खेळाडू आहे. यावेळेस प्रशांतच्या बॅटमधून स्वतःच्या उंचीचा भरपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत ठोकलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. 2 षटकार जर का लगावले तर संघ मालक गणेश दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संघ मालक गणेश दादा तांबोली यांच्याकडून येते पारितोषिक. 1 षटकाराला आणखी 1 लगावला तर तब्बल 500 रुपये. यावेळेस पॅडम स्वीप माइंडचा चांगल्या पद्धतीने उपयोग करत असताना पाहायला मिळतोय. टप्पा ओळखला परफेक्ट अक्रॉस द लाईन खेळत असताना हा चौकार आपण पाहतोय. षटकार 2 आले नाहीत. दुसऱ्या बॉलवरती चौकाराला संधी पुन्हा ऑन आहे. 2 चौकारासाठी देखील गणेश तांबोली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता षटकाराची संधी हुकली. आणखी 1 चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. गणेश तांबोली दादांचं एवढंच म्हणणं आहे कशाही प्रकारे धावा येऊ दे परंतु धावा येणं गरजेचं आहे. मोठं टार्गेट आहे. संघ मालक आहे त्या टीमच्या आशात्मक नजरेनं प्रशांतच्या खेळीकडे पाहत आहेत. विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस प्रशांत तांबोलीच्या बॅटमधून 6 धावा अर्जित करणारा फटका पाहायला मिळतोय. पाठीराखे भरपूर खुश आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर नक्कीच 14 धावा आल्या होत्या परंतु येणारे निर्णायक 21 बॉल 40 धावसंख्येची गरज. 21 बॉल 40 धावसंख्येची गरज आहे आणि या तिसऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळतो. अफलातून बॅटिंग टाल्यांच्या गजरामध्ये प्रोत्साहित करत असताना आपण पाहत आहेत फलंदाजांना पाठीराखे. 3 बॉलचा विचार केला तर 3 बॉलवरती 16 धावा खर्च करत असताना गोलंदाजी बार्कवरती सागर आपण पाहतोय. थोडासा खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता निर्णायक 21 बॉलवरती 40 धावसंख्येची गरज आहे. ज्या प्रकारे फटकेबाजी महेशने पहिल्या इनिंगमध्ये केली होती स्वर्गवासी प्रकाश 11 टीमसाठी त्याच प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये जसेच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत तांबोली हॅवी होत असताना वलेस वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचले प्रशांत तांबोली आणि तदनंतर फटकेबाजी 2 षटकार 1 चौकार लगावत असताना उर्वरित या षटकातील अजूनही 3 बॉल अजूनही शेष आहे. चौथ्या बॉलवरती फटका कार्पेट लेवलले नॉन स्ट्रायकर वरती यावेळेस पण पाहतोय धावबाच्या स्वरूपात विकेट बागार येत असताना पाहायला मिळाली. आत्मघाती प्रवास चालू झाला होता. नॉन स्ट्रायकर वरती धावत होता प्रशांत. धाव घेण्याच्या नादामध्ये इथून विकेट माघारी आले. डगआउट आपण पाहतोय अगदी शांत झालं या विकेटने. गोल्डन विकेट ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या विचार केला तर वैयक्तिक 5 चेंडूवरती 17 धावा कमावून माघारी येत असताना प्रशांत तांबोली आपण पाहतोय. आपलातून बॅटिंग पाहायला मिळत होती परंतु गोल्डन विकेट आली आहे. नाराज आहेत या खेळीवरती. कॉलिंग चुकलं तेजसचं. थांबवायचं होतं प्रशांतला परंतु एक धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट कमावली. हर्षल आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहे.
सलामीला गेला, जबाबदारी आता स्वीकारावी लागेल. गोल्डन विकेट बाकारी आलाय. चौथ्या बॉलवरती धावबाच्या स्वरूपात विकेट. पाचव्या चेंडूसाठी पुन्हा तयार सागर. पाचव्या बॉलवरती वेगाडं फेकण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यस, ऑफिशियल डिसिजन विल बी फायनल डिसिजन. यस, पंच सांगतायत बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळेल. इष्ट्यांच्या मागे आपण पाहतो सतीश जोरदार अपील केली होती, परंतु दाद फेटाळताना पंच पाहायला मिळतात. चांगली पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नितेश सर आणि राहुल सर. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. षटकार आणि षटकारानं या ओव्हरची समाप्ती पाहायला मिळेल. शेवट गोड करत असताना तेजसच्या बॅटमधून एक षटकार आला. 6 धाबा आणि 6 धाब्यानं धावलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 36 या आकड्यावर. 36 धाबा धावफलकावरती. येणारे निर्णायक 18 बॉल 3 ओव्हर मध्ये अजूनही विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. यानंतर मॅचच्या स्पर्धेमधील आपण पाहणार आहोत मितांश 11 विपक्ष एनए चॅलेंजर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, मितांश 11 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती करतो एनए चॅलेंजर्स टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी या. गोलंदाजी मार्क वरती दिलीप तयार होत आहेत. बनल्यात विचार केला या 2 ओव्हर मध्ये टोटल 2 विकेटच्या मधल्यामध्ये 36 धाबा. स्ट्रायकर वरती हर्षल मिणमिणे, कमी वयोगटातील खेळाडू हर्षद मिणमिणे आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती दिलीप आहे. छोटा पॅकेट मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर वरती विचार केला तर अगदी 15-16 वयोगटातील हा खेळाडू आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. ताकद कमी आहे परंतु परफेक्ट फटक्याला जज करत असताना मिसफील्ड पाहायला मिळते. दुसरीचा देखील कॉलिंग झाली आहे. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळेल. 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. चौथ्या धाब्याचा प्रयत्न इथून केला जाणार नाहीये. 3 धाबा कंप्लीट. अंकुश दादा डांगरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि टॉस केला जातो. मितांश 11 आणि एनए चॅलेंजर्स या 2 टीमच्या दरम्यान आपण पाहतो टॉस केला जातो. राजेश दादा तांबोली यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो ही नाणेफेकी केली जाते. तिसरी मॅच आपल्या भेटीला येणार आहे. येणारे निर्णायक 16 चेंडू विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. आणि हर्षल मिणमिणे यांच्यासाठी आता पारितोषिक आहे. संजय दादा तांबोली एक चौकार जर का त्यांच्या बॅटमधून आला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक फटका नक्कीच पाहायला मिळाला.
तीन धाबा त्या बॉलवरती कंप्लीट करण्यात आल्या. टोटल धावफलक 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय एन ए चॅलेंजर्स टीमने. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलं मितांश 11 टीमला. यानंतरची मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपल्या टीमला घेऊन सज्ज राहा. विनंती अंपायरला जास्तीचा विलंब लावू नका. सामना स्पीडअप करा. वारंवार आपणास विनंती केली जाते. यावेळेस फटका दर्जेदार भरपूर उंचावरती आला येतोय. फसवलं जात आहे. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना बाला बिलेल जाडल्यात अडकवलं गेलं तेजसला. खूप निराश असेल या खेळीवरती. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार येत होते तो आता तेजस तंबूच्या आश्रयाला माघारी येत असताना बाला बिलेल. हद्रा क्रमांक 3 लागत असताना आपण पाहतोय चांगली झेल एक्झिक्यूट केली. स्टार्स टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून रिप्ले आपण पाहू शकता. खूप चांगला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. हसूदादा तांबोली 40+ चे खेळाडू आहेत. हसूदादा तांबोली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पारितोषिक येतं प्रत्येक षटकारासाठी. असुदादा तांबोली यांनी जर का षटकार लगावला तर संदीप दादा तांबोली यांचा भाचा यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भाच्यानं आपण पाहतोय मामासाठी पारितोषिक लावलंय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर स्वतःसाठी रनर देखील घेऊन गेले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. येणारे 14 चेंडू अजूनही विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. विचार केला तर धावफलक 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. दिलीप पुन्हा तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस फटका हवेमध्ये. एसटी रक्षक सतीश कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील झेल. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. इनॅट नंबर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 6 विनायक. येणाऱ्या विचार केला तर अजूनही 13 बॉलवरती विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. टोटल 39 पर्यंत पोहोचली आहे. 5 चेंडू या षटकातील कंप्लीट. अजूनही एका बॉलचा खेळ शेष आहे. विनायक स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. या बल्लेस कार्पेट लेवलने पटका पाहायला मिळतोय. वेगाने धावले दिलीप स्वतः चेंडू पर्यंत पोहोचतात. फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव कंप्लीट पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीनं 3 षटकांती 4 विकेट गमावल्यानंतर 40 धाबा धावफलकावरती. 12 चेंडू आता 30 धावसंख्येची गरज. 12 बॉल 30चं समीकरण. 15च्या सरासरीनं आता धावा कमवाव्या लागतील.
विनंती ऑफिशियल मॅचला लगेच सुरुवात करा. येणारे निर्णायक 12 बॉल विजयासाठी अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 30चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती करण तांबोली तयार होत असताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर वरती विनायक आहेत. डावकुरे आताचा फलंदाज गेम ऑन पाहायला मिळेल. इथून एसटी उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळतात करण. मास्टर माइंड कोलिवली टीमचा करण तांबोली गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती अटॅक पाहायला मिळाला. नेम धरला होता इष्ट्यांवरती. परफेक्ट लाईन वरती चेंडूची फेकी पाहायला मिळाली. इष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. हादरा लागला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश डांगरे पोहोचत असताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती विकेट कमावले. अद्यापपर्यंत अर्धा संघ इथे गारद होत असताना पाहायला मिळेल. पवन एंटरप्राइजेस या बल्ले चमकार पाहायला मिळेल. चांगली सुरुवात या ओव्हरला पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती विकेट नंतर आता चौकार आलाय. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली आहे ती 44 आकड्यावर. आता येणारे निर्णायक 10 चेंडू 26 धावसंख्येची गरज. डॉट बॉल पाहायला मिळेल. विकेट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चमकार तदनंतरचा हा डॉट बॉल. 3 चेंडूची सांगता. टोटल धावफलक 44 या आकड्यावरती थांबलंय. विजयासाठी अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 4 चेंडू इथे फेकण्यात आले. करणच्या माध्यमातून 4 धावा नक्कीच खर्च झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. आणखी एक चांगला चेंडू. अष्टांच्या मागे सतीश आहे म्हटल्यानंतर कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळणार नाही. भरपूर अनुभव या एसटी रक्षणाचा आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आपल्या टीमला यावेळेस लीड करत असताना पाहायला मिळतात. एसटीच्या बागून सूत्र कशा प्रकारे हलवलं जातं ते आपण ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. यावेळेस फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये आहेत फिल्डर. कुठल्या प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. हादरा लागला जातोय. 6वी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत. आता येणारे निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. विनंती अंपायर सामना स्पीडअप करा. जास्तीचा विलंब या मॅच मध्ये लागला जातोय. आम्ही मान्य करतो की हाय स्कोर मॅच आहे परंतु विचार केला तर आपल्याला बऱ्याचशा अजूनही मॅचेस खेळवायच्यात. त्यामुळे तुमचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. यावेळेस सरशेलच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट पाहायला मिळते. कमी वयोगटातील हा खेळाडू आहे आणि यावेळेस कामगिरी त्याच्या माध्यमातून. सरपंच साहेबांचं पारितोषिक आहे संजय दादा तांबोली. जर का हर्षलने एक चौकार लगावला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस देखील फटका दर्जेदार पाहायला मिळाला होता परंतु तितपत चांगली ताकद पाहायला मिळाली नाही. लास्ट ओव्हरमध्ये येत आहेत गोलंदाजी मार्कवरती.
महेश या बलेस फटका दर्जेदार भरपूर उंचावरती वेगाने धावले यष्टीरक्षक माफ करा क्षेत्ररक्षक फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टला इथे जे ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल एक सिंगल कंप्लीट होतीये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या सेकंड मॅच मध्ये या मॅच वरती पकड निर्माण करत असताना वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळतील स्वर्गीय प्रकाश 11 टीम पंचांचं लक्ष वेधून घेत आहेत इट्स अ वाईड बॉल अतिरिक्त धाव खर्च करणारा हा चेंडू महेशच्या माध्यमातून फेकण्यात आला या बेले चांगला चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल या वेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय संजय दादा तांबोली यांचं 500 रुपयाचं पारितोषिक अबावत असताना पाहायला मिळतील 4 धावा एक टप्प्याकरी चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना कोलिवली क्रिकेटचं भविष्य मैदानाच्या आतमध्ये म्हणायला हरकत नाही कमी वयोगटातील हा खेळाडू आणि आपलातून बॅटिंग या वेळेस आपण पाहतोय एक टप्प्याकरी चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळाला 4 धावा 4 धाब्याने टोटल 51 या आकड्यावरती डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळेल लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय कारण भरपूर प्रयत्न करतील शेवट मात्र शेवटी निराशा वाट्याला आली आपण पाहू शकाल ती म्हणजे पवन एंटरप्राइजेस या टीमच्या परंतु फटका चांगला पाहायला मिळाला होता संजय दादा तांबोली यांचं 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी विनंती करेल हर्षलला आपण या सेकंड मॅच मध्ये विजय संपादन करत असताना पाहायला मिळाले स्वर्गीय प्रकाश 11 टीम यानंतरची तिसरी मॅच आपल्या भेटीला येणार आहे विनंती करतो दोन्ही टीमच्या कॅप्टनला